नमस्कार, आवाज महाराष्ट्राच्या न्यूज चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे। कुख्यात वाळू चोरट्यांची महसूल विभागाने सिने स्टाईलने पकडले टिप्पर। गेल्या अनेक दिवसापासून मलकापूर नजीक असलेल्या पूर्णामाई नदीपात्रात मोठ्या प्रमाणात अवैध वाळू उत्खनन व वाहतूक होत असल्याची माहिती महसूल विभागाला सूत्रांकडून मिळाली। या अनुषंगाने तहसीलदार राहुल तायडे यांच्या आदेशान्वये तलाठी मनोज इदलाबादकर यांनी महसूल विभागाच्या कर्मचाऱ्यांसह विना नंबर व अवैध रीतीने भरलेल्या टिप्परला सिने स्टाईलने पाठलाग करून अखेर काळेगाव हरसोडा रोडवर पकडले। याबाबत सविस्तर वृत्त असे की पूर्णामाई नदीपात्रात महसूल प्रशासनाकडून वाळू तस्करी थांबवण्यासाठी निरंतर कारवाया सुरू आहेत, तरी सुद्धा वाळू माफिया प्रशासनाची नजर चुकून अवैध वाळू उपसा व वाहतूक करतच होते। या वाळू माफियांना दणका देण्यासाठी अधिकारीही डोळ्यात तेल घालून रात्रंदिवस टपून होते। तहसीलदार राहुल तायडे यांनी अवैध रेती वाहतूक करणारे एका विना नंबर टिप्परची माहिती आज दिनांक 29 जानेवारी 2025 रोजी मिळाली। त्या अनुषंगाने सकाळपासूनच नरवेल, कोटेश्वर, हरसोडा, काळेगाव, सावरगाव या परिसरात तहसीलदार यांच्या आदेशान्वये महसूल विभागाची एक टीम कर्तव्यावर होती। मिळालेल्या माहितीप्रमाणे विना नंबरचे एक टिप्पर, ज्यावर प्रथम दर्शनी भागात विठ्ठले व पाठीमागील भागात रावडी असे लिहिले होते। सदर टिप्पर चालकाने महसूल विभागाची गाडी पाहताच टिप्पर सुसाट वेगाने पळवले। पुढे सदर टिप्पर व त्या पाठीमागे महसूल विभागाची गाडी असा सिने स्टाईल पाठलाग सुरू होता। अखेर महसूल कर्मचाऱ्यांकडून सदर टिप्पर अडवले व चालकाची चौकशी केली असता सुरुवातीला चालकाने उडवाउडवीची उत्तरे दिली व टिप्पर घेऊन पळून जाण्याचा प्रयत्न केला व नंतर टिप्पर मालक मुन्ना राठोड असल्याचे सांगितले। त्यानंतर महसूल कर्मचाऱ्यांनी सदर टिप्पर मलकापूर उपविभागीय कार्यालयाच्या प्रांगणात लावण्यात येऊन कारवाई पंचनामा प्रक्रिया सुरू केली असल्याची माहिती अधिकाऱ्यांकडून देण्यात आली। सदरची कारवाई तहसीलदार माननीय राहुल तायडे साहेब यांच्या आदेशान्वये तलाठी मनोज इदलाबादकर साहेब, शिपाई सचिन गिरी, काळेगावचे पोलीस पाटील, वाहन चालक दिलीप तायडे या धाडसी टीमकडून करण्यात आले आहे। जिल्हाधिकारी यांच्याकडून कडक आदेश। जिल्ह्यात एकही अधिकृत वाळू डेपो नसताना मलकापूर तालुक्यातील पूर्णा नदीतून हजारो ब्रास वाळू अवैध उपसा केला जात आहे। जिल्हाधिकारी डॉक्टर किरण पाटील यांनी सर्व अधीनस्थ अधिकाऱ्यांना वाळू तस्करी थांबवण्याचे आदेश जारी केले आहेत। त्यानुसार मलकापूर तहसीलदार राहुल तायडे यांच्याकडून कर्तव्याचे पालन मौजे काळेगाव येथे अवैध रीती वाहतूक होत असल्याची माहिती मिळाली। त्यावरून माननीय राहुल तायडे तहसीलदार साहेब यांच्या आदेशान्वये काळेगाव येथे पोहोचलो असता रीतीने भरलेले टिप्पर आढळून आले। पुढील दंडात्मक कारवाईसाठी सदर टिप्पर मलकापूर तहसील कार्यालय प्रांगणात जप्त करण्यात आले व पंचनामा करण्यात आला। सदर टिप्पर विना नंबरचे असून चालकाने दिलेल्या माहितीनुसार मुन्ना राठोड असे मालकाचे नाव आहे। ताज्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या आवाज महाराष्ट्राचा या न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा। बातमी आवडल्यास बातमीला लाईक आणि शेअर करा। आवाज महाराष्ट्राचा न्यूज चॅनलसाठी कार्यकारी संपादक विजय माने।